हाय हॅलो नमस्कार. तर आता हे कपडे बघून तुम्हाला कळालंच असेल की आपल्याला कुठेतरी जायचं आहे. तर हो, आता आपण चाललेलो आहे. गुड्डी ताई दाजी आलेले आहेत सुट्टीवरती, त्याच्यामुळे त्यांना घेऊन आपण पुण्याला चाललेलो आहे. त्यांना कॅन्टीनला सामानही घ्यायचं होतं. तर मग आधी मिलिटरी कॅन्टीनला गेलो. तिथे गुड्डी ताईंनी त्यांनी घरातलं काय काय सामान घेतलं, आपणही थोडंफार घेतलं, काय जास्त काय घेतलं नव्हतं. आणि तृषाला मी सगळं घरचं घेऊन जात असते, मी बऱ्याच ब्लॉगमध्ये सांगितलं. तर मस्तपैकी दूध चपाती तिला चारली पोट भरत आणि त्याच्यानंतर मॉलला आलो. मुलांना इथे खेळायचं वगैरे होतं, इथे थोडीफार शॉपिंगही करायची होती. त्याच्यानंतर मॉलला आल्यानंतर पहिलं भूक लागली, कारण तृषाला चारलं होतं मी, पण बाकीच्यांनी कोणी काही खाल्लं नव्हतं. त्याच्यामुळे आल्यावरती आधी ते ज्याने त्याच्या आवडीचे खाऊ घेतले आणि मग त्याच्यानंतर मुलांना आहे ना गेम झोनला सोडलं. मग तिथे म्हटलं 1 तास 1-1.5 तास ते एन्जॉय करतील छानपैकी, कारण दाजी आल्यावरती पोरांना घेऊन आलं ना मग त्यांचा पण एन्जॉय होतो. मग इथे गेम झोनला त्यांना सोडलं आणि त्याच्यानंतर गुड्डी दिदीनं आम्ही शॉपिंगला गेलो. तृषासाठी शॉपिंग केली, गुड्डीताईंनी पोरांसाठी शॉपिंग केली. त्याच्यानंतर गाडीत आल्यानंतर तृषाला मी टर्मरिक मिल्क घरूनच घेऊन गेले होते. ते टर्मरिक मिल्क पाजलं. बाहेरचं मी फक्त एक टाईम तिला काहीतरी चारत असते जर तेच गरज पडली तर, पण आज तृषाने काहीच बाहेरचं खाल्लं नाहीये, कारण घरचं भरपूर मी तिचं सगळंच काही नेत असते. त्याच्यानंतर खालसामधून गुड्डीताईंना काजू कतली घ्यायची होती. असं काही सातचा आमचा दिवस गेला आणि निघताना मस्त एरोप्लेन दिसलं, त्याची क्लिप घेतली मी. चलो बाय.